नमस्कार, मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात ॲक्ट 20 न्यूज। आता पाहूया शहरातील काही महत्त्वाच्या सविस्तर बातम्या। शहरातील घोषित झोपडपट्ट्यात महानगरपालिका पुरेशा सोयी उपलब्ध करून देत नाही। अनेकदा मागणी करूनही मनपा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने आज मनपा मुख्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आलं। गरीब रहिवाशांच्या वस्त्यात लवकरात लवकर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी या आंदोलकांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे। आज बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने महानगरपालिकेवर आंदोलन आम्ही या ठिकाणी घेतले आहे। हे जे महानगरपालिकेमध्ये जे प्रशासक बसलेले आहेत ते प्रशासक एकदम गेंड्याच्या कातडीचे आहेत। प्रशासकाला आम्ही वारंवार या ठिकाणी निवेदन देऊन प्रशासक कुठल्याही प्रकारची या ठिकाणी दखल घेत नाही। आपण औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बघत असाल, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 52 झोपडपट्ट्या आहेत, परंतु आजपर्यंत महानगरपालिकेने या झोपडपट्ट्या कुठल्या प्रकारचे रेग्युलाइज केल्या नाही। झोपडपट्ट्या रेग्युलाइज करायचा विषय सोडा, परंतु झोपडपट्ट्यामध्ये आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं त्यांनी योजना आणि सुखसुविधा त्या ठिकाणी दिल्या नाहीत। मग झोपडपट्ट्यामध्ये त्या रस्त्याचे असतील, ड्रेनेज लाईन असेल, झोपडपट्टीमध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी असेल, जे लाईट असतील ते लाईटसुद्धा या महानगरपालिकेने दिले नाहीत। झोपडपट्टीमधून महानगरपालिकेला स्टॅक चालतो, परंतु कुठल्याही प्रकारचे महानगरपालिका त्या ठिकाणी सुखसुविधा देत नाही। म्हणून बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने ज्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जेवढ्या झोपडपट्ट्या असतील त्या झोपडपट्ट्या सर्वात प्रथम रेग्युलाइज झाल्या पाहिजे। दुसरी मागणी आमची अशी आहे की घरकुल जे आमच्या आता माता भगिनीने यांनी आता या ठिकाणी सांगितलं, ज्या घरकुल योजना या ठिकाणी राबवल्या जातात, परंतु घरकुल योजनेचं जे अनुदान असतं त्या ठिकाणी 2.5 लाख रुपये ते अनुदान या ठिकाणी दिलं जातं। परंतु त्या ठिकाणी जे दलाल असतात महानगरपालिकेमध्ये, त्या दलालाच्या माध्यमातून प्रत्येक जो नागरिक असतो, जो घरकुल धारक असतो, त्या घरकुल धारकाला त्या ठिकाणी 5,000ची मांग त्या ठिकाणी केली जाते। म्हणून आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्ताला और घरकुल के बारे में बोले थे कि 1 महीने में हम पेपर में देंगे और पेपर में ये देंगे कि भाई आओ 5,000 रुपये भरो और डेट लेके जाओ और जगह हम बताएंगे, नारेगांव, हरसूल, पड़ेगांव, ये जगहों का भरोसा दे के पब्लिक को भगा दिए। और अब जो है तो पब्लिक को 3 महीने हो गए, ना पेपर में आया और ना कोई संदेशा आया। अब वो संदेशा लेने के वास्ते हम आज फिर निवेदन देने को आए। आपको किसने बोला था 2 दिन आड़ पानी देंगे? वो तो 20 तारीख थी, 20 तारीख निकल गया, 26 तारीख आ गई। किसने बोला था और आपको क्या आंसर मिला? अंदर मैं जवाब लेने को गया था, नाम नहीं मालूम मेरे को, तो उन्होंने बताए थे कि पहले जो जून के महीने में चालू करने का बोले थे 20 फरवरी। मेरे को 15 फरवरी बताया गया। 15 फरवरी में 15 दिन पानी नहीं मिला। 15 दिन पानी नहीं मिला तो बताया गया कि भाई वहाँ पे पाइपलाइन लीकेज हो गई थी, इसलिए लेट हो गया वो मामला। याबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूया आमच्या पुढील ॲक्ट 20 न्यूजच्या बातम्यांच्या वेळी। तोपर्यंत नमस्कार।